मंत्रालय परिसरात नागरिकांची गैरसोय। मंत्रालय प्रवेशद्वारावर खेड्यापाड्यातील नागरिकांना पावसात छत नाही। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिक आपल्या समस्या घेऊन खूप आशेने येत असतात। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर खेड्यापाड्यातील नागरिकांना पावसात छत नसल्यामुळे पावसात भिजत राहण्याची वेळ, उन्हाळ्यात सुद्धा ही स्थिती पाहावयास मिळते। तासनतास नागरिकांना त्रास सहन करत उभे राहावे लागते। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुंबई जे त्या ठिकाणी असलेलं पूर्ण महाराष्ट्राचं जे मध्यबिंदू जे केंद्र आहे, ज्या ठिकाणावरनं पूर्ण महाराष्ट्राला न्यायाची अपेक्षा असते ते म्हणजे मंत्रालय, त्या ठिकाणी आपण आहोत। आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाऊस होतोय, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाऊस होतोय आणि अनेक सरकारी कार्यालयाला सुट्टी सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे। पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत ते सामान्य नागरिक पूर्ण महाराष्ट्रामधनं गावखेड्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी गेली 2 ते 4 तास झाले या ठिकाणी अशा पद्धतीचे रांगेमध्ये थांबलेले आहेत। कुठेही या ठिकाणी तुम्ही पाहता की पावसामध्ये या ठिकाणी शेड नाही, अशा पद्धतीची दुरावस्था मंत्रालय या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत। सर, काय सांगाल, नेमकं कुठून आलेले आहेत आणि या ठिकाणी पावसामध्ये या ठिकाणी कुठेही नागरिकांना छत दिसत नाही, या संदर्भात काय सांगाल? सर, माझं नाव सचिन सारकते, मी नाशिकवरून आलेलो आहे। या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर जितके पण लोक उभे आहे ना, सगळे पावसामध्ये उभे आहे आणि यांची मंत्रालयाकडून जर व्यवस्था जर केली तर या लोकांकडून तुम्ही कोणी नागपूरहून आलेलं आहे, कोणी गडचिरोलीहून आलेलं आहे, पण सगळे सकाळपासून पावसामध्ये उभे आहेत। या माननीय मंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की या लोकांची काहीतरी व्यवस्था करावी। आणि उन्हामध्ये सुद्धा आता पावसाचा पिरियड असल्यामुळं आपल्याला हे दिसतंय, पण उन्हामध्ये सुद्धा म्हातारे लोक सुद्धा इथं चक्कर येऊन पडलेले काही ठिकाणी। महत्वाचं मध्ये या ठिकाणी आणखी एक पाहायला मिळतं, ज्या तुम्हाला या ठिकाणी पासेस दिले असतात ते सामान्य नागरिकांसाठी जे पासेस आहेत ते 2-2.5 नंतर या ठिकाणी सोडले जातात आणि या ठिकाणी ते रांगाच्या रांगा लागले जातात। काय वाटतं, त्या सुद्धा त्या पासेसची जी वेळ आहे मर्यादा ती सुद्धा लवकर सुरू केली पाहिजे? बरोबर, सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी 11:30ला सोडतात, पण बाकीच्या लोकांना 2:30 नंतर सोडतात। आता 2:30 नंतर जर सोडलं म्हणजे सरकारी जे अधिकारी राहतात, ज्यांच्याकडे कामे राहतात, तर ते कामं तर होतच नाही। पण एखादा अधिकारी जर जास्तच व्यस्त असला तर 1 दिवस थांबावं लागतं। म्हणजे नागपूरहून आलेला माणूस जो आहे त्याला 1 दिवस थांबणं म्हणजे इथं आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही आहे। त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे का शासनाने एकतर वेळ बदलावा याचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना इथे उभे राहण्यासाठी काहीतरी व्यवस्था करून द्यावी। सर, पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये तुम्ही या ठिकाणी एक न्यायाची अपेक्षा येतात आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर एक छत आपल्याला सावलीचं मिळत नाहीये। उन्हाच्या दिवसामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पावसामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। याकडे कसं पाहता आणि कशा पद्धतीचा त्रास या ठिकाणी आल्यानंतर होतोय? त्रास तर होतोय सर। बघा, आता पावसात यायचं म्हटल्यानंतर म्हातारे वगैरे माणसं येते, तिथे आम्ही तर गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, पण येऊन सकाळी तो दिवस थांबायला लागते। जे लांबून माणसं येते त्यांच्यासाठी पण त्यांनी वेगळे म्हणजे सोय वेगळे केले पाहिजे, जेणेकरून लवकर आत जायला असं काहीतरी पाहायला पाहिजे। आणखी एक महत्वाचं या ठिकाणी पाहायला मिळतोय की जे पासची जी वेळ आहे जी सामान्य लोकांसाठी 2:30च्या नंतरची आहे आतमध्ये, आणि जे बाकीचे आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्यांना 2:30च्या नंतर सोडला जातो। यामुळे जे लांब पल्ल्याची जे गाडी आहेत त्यांची वेळ आणि इथून निघण्याची वेळ त्यांची एक वेगळी होती आणि त्यामुळे त्यांना विलंब जाण्यासाठी सुद्धा होतं। या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? तर इथले सामान्य माणसाचा जो टाइम आहे ना, थोडा त्यांचा म्हणजे त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे। जे लांबून येतात, जे थोडे वयस्कर आहेत किंवा बाकी गव्हर्नमेंट कर्मचारी सोडून जे सामान्य लोक आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे। गव्हर्नमेंटवाल्यांची लाईन जरी वेगळी असली तरी पहिल्यांदा बाकीच्यांना, सर्वसामान्यांना आत घेतलं पाहिजे आणि पोलिसांनी थोडासा त्यांच्यासोबत बातचीत चांगली केली पाहिजे। तर नागरिकांना अपेक्षा आहेत की या ठिकाणी आल्यानंतर एक न्यायाची अपेक्षा असते। गावखेड्यामध्ये या ठिकाणी लोक आलेले असतात आणि त्यांना या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे। या ठिकाणी एक छत होणं गरजेचं आहे। ते उन्हामुळे सुद्धा त्यांना कुठेतरी त्यांना त्रास होणार नाही आणि पावसामध्ये सुद्धा त्या पावसापासून संरक्षण होऊ शकतं। तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला। आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।